नमस्कार, मी संजीव महाजन. माझी आता 17,000 केळी लागलेली आहे. याच्यामध्ये मी रासायनिक खतासोबत ऑर्गॅनिक खताचा सुद्धा वापर केला आहे. ऑर्गॅनिक खतामध्ये मी केरन टेक्नॉलॉजी वापरली आहे. केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे माझ्या केळीच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. त्याच्यानंतर माती भुसभुशीत झाली. त्याच्यानंतर जास्ती बरसात झाली जास्त, त्याच्यामध्ये सुद्धा प्लॉट चांगला राहिला. आणि आता थंडी खूप वाढलेली आहे. ह्या वाढलेल्या थंडीमध्ये पण सुद्धा माझ्या केळीची निस्वन चांगली येत आहे. 7 महिन्याचा प्लॉट झालेला आहे माझा. याच्यानंतर माझी पूर्ण 17 एकर शेती आहे. 17 एकर शेतीमध्ये मी काही टरबूज लावलेले आहे आणि काही हरभरा लावलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा केरन टेक्नॉलॉजी वापरतो आहे. त्याचे मला भरपूर फायदे मिळतात आहे. केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे पीक चांगलं आहे. रोगाची प्रतिरोधक क्षमता त्याच्याने वाढलेली आहे. केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मातीची सुपीकता पण वाढलेली आहे. त्याच्याने फसल एकदम स्ट्रॉंग आहे. आणि जे आपण रासायनिक खते वापरले त्याचा अपटेक पण त्याच्याने चांगल्या प्रकारे होतो आहे. एक बात हमेशा याद रखना, जीवन में किसी को रुलाकर, किसी का दिल दुखाकर अगर आप हवन भी करवाओगे ना भगवान का, तो कोई फायदा नहीं है. अगर आपने पूरे दिन में किसी एक इंसान को भी हंसा दिया ना, तो याद रखना अगरबत्ती की भी जरूरत नहीं पड़ेगी. एक तरफ हम किसी के साथ गलत कर रहे हैं, उसको रुला रहे हैं, उसका मन दुखा रहे हैं, और दूसरी तरफ हम भगवान को अपनी भक्ति दिखा रहे हैं. यार ये कैसी भक्ति है ना? तो उस भक्ति को, उस पूजा पाठ को भगवान भी स्वीकार नहीं करते हैं. इसलिए छोड़ दो ये झूठे आडंबर. असली पूजा, असली धर्म, असली जो इंसानियत है वो दूसरों के दुख बांटने में है, ना कि दूसरों को दुख पहुंचाना, है ना?